नमस्कार. मी मधुकर सलगर. आज आपल्याला संतांच्या नवलकथा भाग 3 मध्ये समर्थ रामदासाकरता शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध आणले ही कथा सांगणार आहे. आवडल्यास नवीन लोकांनी लाईक, शेअर व सबस्क्राईब करून व कमेंट करून आम्हाला प्रतिक्रिया द्यावी. त्यामुळे व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. चला तर मग आज आपण पाहूया संतांची नवलकथामध्ये समर्थाकरिता शिवाजीराजेंनी वाघिणीचं दूध आणलं ही कथा पाहूया. समर्थ रामदासांची प्रकृती बिघडून त्यांना पोटदुखीची व्यथा जडली. पोटदुखीने ते कित्येक वेळा व्याकुळ होत आणि दुःख असह्य होई. या रोगावर त्यांना औषध माहीत होते, पण ते मिळवणं अतिशय कठीण होते. हे औषध म्हणजे वाघिणीचं दूध. पण हे कोण आणणार? वाघिणीचं दूध मिळवणं ही गोष्ट सोपी नाही. वाघांचे नाव काढतात लोकांची घाबरगुंडी होते, हे आपण पाहतोच. मग वाघिणीला पकडायचं, तिच्या स्तनाला हात घालावायचा आणि दूध मिळवायचं, हे साहसी कृत्य कोण करणार? असा विचार समर्थ करीत आहेत. तो शिवाजी महाराजांची स्वारी समर्थांच्या दर्शनास आली. महाराजांनी विचारले, आपण फार व्याकुळ दिसता. कोणती व्यथा आपल्याला पीडा देत आहे? समर्थांनी आपली व्यथा सांगितली आणि त्यावर माहीत असलेलं औषधी सांगितलं. आणि ती म्हणाले, बाबा रे, हे वाघिणीचं दूध कोण मिळवणार? हे दूध मिळवणं खरोखरच कठीण आहे, सोपी गोष्ट नाही. महाराज उद्गारले. विवळत्या स्थितीतच दोघांचे संभाषण अनेक विषयावर झाले आणि समर्थांचा आशीर्वाद घेऊन महाराज तेथून निघाले. समर्थाची अवस्था पाहून महाराजांनाही वाईट वाटले आणि ते मनात म्हणाले, मला वाघिणी दूध मिळवता आले तर माझ्या हातून समर्थाची मोठी सेवा घडेल. स्वतःला मी धन्य समजेन. पाहूया एखादी वाघीण दिसली तर. असे विचार मनात घोळवीत महाराज गडावरून खाली उतरले. बरोबरच्या मंडळींना परत पाठवून ते एकटेच वाघिणीच्या शोधार्थ रानात शिरले. समर्थ रामदासांनी अंतर्ज्ञानाने शिवाजीच्या मनातील विचार जाणले आणि धन्य माझा शिवा असे धन्योद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. शिष्याच्या मनात गुरुविषयी नित्यांत आदर आणि गुरुच्या अंतःकरणात सदिच्छाबद्दल अकृत्रिम प्रेम, अशी गुरुशिष्याची जोडी खरोखरच विरळ. समर्थाने आपल्या शिष्याची तीव्र मनीषा पुरी करण्याचे ठरवले. इकडे शिवाजी महाराज रानात शिरले. ती वेळ संध्याकाळची होती. सूर्य अस्तास जात होता. पक्षी घरट्याकडे परत फिरत होते. अंधार वाढत चालला होता. हिंस्र प्राण्यांची हालचाल सुरू झाली. इतक्यात शिवाजी महाराजांच्या दृष्टीची एका जाळीतील वाघिणीची हालचाल दृष्टीस पडली. तिचे पिलं स्तनपान करीत होते. महाराजांनी दृश्य पाहताच त्यांना आनंद झाला, पण सामना वाघिणीशी आहे जाणून ते त्वरित सावध झाले. घोड्यावरून ते खाली उतरले. म्यानातून तलवार त्याने उपसली आणि पाठमोऱ्या उभ्या असलेल्या वाघिणीच्या दिशेने सावधपणे आणि धिटाईने आपली पावले टाकण्यास सुरुवात केली. काही पावले जाताच वाघिणीची आणि महाराजांची दृष्टादृष्ट झाली. वाघिणीचे अकराळ विक्राळ स्वरूप पाहून सामान्य माणसाची बोबडीच वळली असती. महाराजांनी आपली तळपती तलवार सरसावली. वाघिणी ती तळपती तलवार पाहून कदाचित मनात चरकली असेल. महाराज तिच्या अगदी जवळ गेले आणि तिचा कान आपल्या हातात बळकट धरला. पिल्लाला काकेत दाबून धरले. शेला खाली पसरला आणि पाहिजे तेवढे दूध पिळून घेतले. पिल्लाला नंतर मोकळे सोडले. शेल्या दूध घेऊन जरा बाजूला सरले आणि आपली कृष्ण घोडी आजूबाजूला पाहू लागली. इतक्यात मोठा चमत्कार त्यांना दिसला. वाघिणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष समर्थांची मूर्ती त्यांना दिसली. शिवानी सर्व प्रकार ओळखला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि समर्थांच्या जवळ जाऊन त्यांनी मोठ्या आदराने त्यांना अभिवादन केले. समर्थाने शिवाला प्रेमाने आलिंगन देऊन त्यांची पाठ थोपटली आणि उद्गारले, खरोखर धन्य आहे तुझी. माझ्याकरता तू आपला जीव धोक्यात घालीत होतास, पण असे करत जाऊ नकोस. लाखो लोकांचा तो पोशिंदा आहेस. शिवाय मराठी राज्याची सर्व मदार तुझ्यावर आहे, हे ध्यानात ठेव. थँक्यू. Please like, share, subscribe and comment. Thank you.